20,000 आपली जी लोकसंख्या होती त्यावेळेस, तर आता सध्या लेटेस्ट जो आपला जनगणना आहे त्यामुळे त्याच्या आधारे आपली पूर्ण प्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 26 प्रभाग आपण केलेले आहेत. पूर्ण जी माहिती आहे प्रभाग आणि त्याच्या बाउंड्रीज आणि त्यांचा जो एरिया आहे तो आपण का बाहेर डिस्प्लेला ठेवलेला आहे. आणि पुढचे साधारणतः म्हणजे आज 3 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत तो लोकांना आमचं जो जे हे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर हे पूर्ण त्याचं ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असतं एरियाचं आणि नकाशे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही देत आहोत. आम्ही थोडक्यात प्रेस नोट देऊ आणि एक्झॅक्टली आमची जी QR कोड आणि त्याची वेब लिंक आहे ती सुद्धा म्हणजे लोकांना नागरिकांना घर बसल्या ती पाहता येईल. याच्याबद्दल जर कोणतेही हरकती असतील ते साधारणतः 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या कार्यालयाचा ॲड्रेस कुठला? निवडणूक कार्यालय नाही पण ॲड्रेस कोटणी स्मारक, डॉक्टर कोटणी स्मारक इथल्या जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळा मी कर्मचारी नेमलेले आहेत. आपल्या जे कार्यालयीन वेळ आहे सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये पूर्ण टीम नेमलेली आहे आणि त्यांना पूर्ण तिथं उपस्थित राहून जे काय ऑब्जेक्शन येईल त्याचं नोंद घेतली जाते. परत त्याचं टोकन दिलं जातं. त्याची नोंद घेऊन त्यांना जे कोणी ऑब्जेक्शन घेतील त्या ठिकाणी ते त्याची नोंद करून त्यांना रिसिव्ह दिलं जातं. त्यानंतर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सूचना व हरकतीबाबत सुनावणी घेतली जाते. त्यात दोन्ही म्हणजे जे तक्रार करणारा किंवा ज्याने हरकत घेतली त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. आमच्या महानगरपालिकेचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्यानंतर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये नगर विकास विभागाकडे आम्हाला ते फायनल जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत फायनल निर्णय घेतात त्याच्यावर आणि त्यानंतर ते नगर विकास विभागाला ते 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरला सादर होईल आणि ते साधारण 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये ते आपण नगर विकास मार्फत ते राज्य निवडणूक आयोगाला सबमिट होईल आणि फायनली राज्य निवडणूक आयोग 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ती फायनलची आपली जी प्रभाग रचना असेल ते अधिसूचनेद्वारे जाहीर करतील. हा साधारणतः आपला शेड्यूल आहे. तर याच्यामध्ये बेसिक माहिती थोडक्यात देतो मी. याच्यामध्ये आपली जी 2011च्या शासन निर्णयानुसार 9,51,558 एवढी आपली लोकसंख्या होती. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टची लोकसंख्या जवळ 1,38,078 आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17,982. हे कॅल्क्युलेशन आपल्याला ज्या शासनाने जे डायरेक्शन दिलं होतं त्याच्यानुसार निवडून द्यायचे एकूण सदस्याची संख्या 102 आणि आपले प्रभाग येतात 26. त्यापैकी 24 आहेत ते 4 सदस्याचे आहेत आणि 3 प्रभाग आहेत ते 3 सदस्याचे आहेत. 2 प्रभाग आहेत ते 3 सदस्याचे आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी नॉर्मली सगळ्यात बेसिकली जे सूचना असतात की त्यामध्ये महापालिकेचं कुठलंही क्षेत्र बनवताना इन्युमरेशन ब्लॉक असतात. EPA म्हणतात त्याला. इन्युमरेशन ब्लॉक जे असतात म्हणजे ज्यावेळेस सेन्सस केले असतं ते कुठलाही ब्लॉक आपण फोडलेला नाही आहे. नैसर्गिक बाउंड्रीज असतात. रेल्वे लाईन असेल, मेजर रस्ते असतील, नदी नाले असतील त्याला आपण क्रॉस केलेलं नाही आहे. आणि ॲव्हरेज जी आपली लोकसंख्या दिलेली आहे 4 सदस्यीय प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या 27,316 आणि 3 सदस्यीय प्रभागासाठी 27,987. तर त्याच्या मॅक्सिमम आपल्याला प्लस 10% आणि बिलो 10% म्हणजे साधारणतः 41,047, 33,584 म्हणजे 33,000 ते 41,000 ह्या रेंजमध्येच आपल्याला करता येतं. ही पूर्ण फायनल आम्ही दाखवून राज्य निवडणूक आयोगाला दाखवली होती आणि 29/8 म्हणजे 29 तारखेला आम्हाला प्रेझेंटेशन झालं आणि आम्हाला त्या दिवशी अप्रूव्हल मिळालं आणि त्याच्या मंजुरीनंतर आपण हे आपण पब्लिश करत आहोत. त्याच्यामध्ये मोठे रस्ते जसं सांगितलं आपला रेल्वे रूळ नैसर्गिक मर्यादा आपण बदलत नाही आणि प्रामुख्याने 2017 आणि जे आपली जी आता होती त्याच्यामध्ये फारसा कुठलाच बदल नाही आहे. जसं आहे तेच आपण आपलं जे आम्ही प्रस्तावित केल्याने त्याला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिलेली आहे. तर साधारणतः आपण हे नागरिकांना सर्व राजकीय पक्षांना यांना आव्हान आहे आपल्यामार्फत की कुठल्याही या पुढच्या तुम्हाला येऊन पाहावं. आपल्या घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईल्सवर सुद्धा पाहता येईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत. लवकरच प्रेस नोट देतो. प्रेस नोटमध्ये त्याची लिंक दिली जाईल. तर ह्या कालावधीत कोणालाही जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते आमच्या जे कोटणी स्मारकामध्ये आम्ही निवडणूक कार्यालय नेमलेलं आहे ते दिनांक 3 सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत राहील. 10 ते 6 या वेळामध्ये फिजिकली येऊन तुमचं जे काही डॉक्युमेंट असेल ते फिजिकली सबमिट करावं आणि ते झाल्यानंतर त्याची सुनावणी घेण्यासाठी सुद्धा सेपरेट परत नोटीस वगैरे दिली जाते. पण कोणाला ऑब्जेक्शन असल्यास या कालावधीमध्ये कोटणी स्मारकामधलं आपलं जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन लेखी स्वरूपात आपलं हरकती किंवा तक्रारी जे काय असेल ते आपल्या लेखी स्वरूपात
आमच्याकडं नोंदवावे. एक मिनिट फक्त अजून सांगायला राहिलं तर बघू द्या. ठीक आहे जा. 2011ची लोकसंख्या गृहीत धरून आपण प्रभाग रचना केली. 2011ची लोकसंख्या गृहीत धरूनच आपण 2016 मध्ये प्रभाग रचना केली. 2022 मध्ये पण केली महापालिकेने. आता या ज्या 2 प्रभाग रचना होत्या त्या अनुषंगाने आत्ताची प्रभाग रचना ह्याच्यात काय बदल केले? नाही तो आपण सगळ्याच आपल्याला सगळ्यांना अवेलेबल आहे. जुना पण अवेलेबल आहे, नवीन पण अवेलेबल आहे. नाही पण आपण काहीतरी करत असताना अभ्यास केला असेल ना दोन्ही प्रभाग रचनेचा? कुठल्या 17चा ना आत्ताचा का? 17 आणि 22. तर महापालिका बदल नाही. याचं कारण असं आहे की 22 ची जी होती ती आपली 113 नाही 22 जुनी तुम्ही म्हणता ना ते 22 नाही म्हणत मी. ती त्रिसदस्यीय होती ती वेगळीच आहे ना. त्याचा ह्याचा संबंध येत नाही. त्याच्यामध्ये लोकसंख्या पण ॲडिशनल होती. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन पूर्णच वेगळ्या होत्या. त्याच्यामध्ये त्रिसदस्य नाही ती त्याच्यामध्ये दिलेले जे आपल्याला हे होतं ना त्यात आपली सदस्यसंख्या पण वाढली होती. सदस्यसंख्या वाढली होती. मी 22 ना मी 17चा ना आत्ताचं म्हणतो. 17 साली जी झाली आणि ही एक्झॅक्टली सेम आहे. 22 मध्ये तर पूर्ण प्रक्रियाच वेगळी होती. त्याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्या पण 10% एक्स्ट्रा पकडायला सांगितली होती. म्हणजे एक्झिस्टिंगची 9.5 लाख दाखवतो आपण ना त्याच्यात पण 10% एक्स्ट्रा पकडा. आणि त्याच्यामध्ये त्रिसदस्यीय करून त्यात आपले जे 102 सदस्य आहेत त्यात मला वाटतं 100 किती झाले होते 124 त्यात पण वाढ झाली होती. म्हणजे ती पूर्ण रचनाच वेगळी होती. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण जे आपलं हे झालेलं होतं काय म्हणायचं त्याला म्हणजे जे आपल्या त्यांनी जे त्याच्या सूचना पण वेगळ्या होत्या. त्याच्या लोकसंख्येच्या सूचना वेगळ्या म्हणजे ते ह्याला लागूच नाही. ते संबंध त्याचा 22 मध्ये जे काय झालं का नाही त्याच्या पूर्ण त्याची म्हणजे त्याचे लोकसंख्येचे निकष परत त्याच्यानंतर काय अरेंजमेंटचे निकष ते कुठलेच नाही. हे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे 17 आणि आजच्या घडीला जे बनवलं ते ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे त्यावेळेस जे 17 मध्ये जे सूचना होत्या ना त्या ऑलमोस्ट सेम तशाच आहे. 17च्या प्रमाणेच आपण केलेलं आहे. 17 प्रमाणे आम्ही आजच्या पण डायरेक्शन आलेलं आहे. परंतु आम्ही आमचं जनरल मध्ये सांगतो 17 मध्ये आणि आतामध्ये एक्झॅक्टली नाहीच फरकच नाही. फक्त आपण जे सूचना करतो की लेटेस्ट ज्या आता मे महिन्यामध्ये ज्या आल्या होत्या आम्हाला त्याच्या आधारे आपण केलेलं आहे. परंतु एक प्राथमिक मध्ये तुम्ही असं म्हणता की 17 मध्ये हे एकदम ऑलमोस्ट सेम आहे. सर लोकसंख्या 20 ची 11ची झाली 2011ची. हो ना. मग काय होतं आता एक्झॅक्टली आता हे जेव्हा फायनल होईल आता साधारणतः ऑक्टोबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये हे फायनल होईल. त्यानंतर मग आपण काय करतो की त्याच्यानंतर आपल्याला आपण मतदान केंद्राची माहिती घेतो. परत जमिनीवर जाऊन ॲक्च्युअली ज्या ठिकाणी मतदान केंद्र ॲडिशनल लागले तर वाढवण्याचा अधिकार आपल्याला त्यांनी दिलेला आहे. साधारणतः 900 राज्य शासनानं आम्हाला जो आता इन्फॉर्मली जो माहिती घेतली आमच्याकडनं साधारणतः 850 ते 900 मतदार एका ठिकाणी असावेत असं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. एकदा हे वॉर्ड फॉर्मेशन फायनल झालं एक्झॅक्टली ॲक्च्युअली किती लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल मतदान केंद्र आपल्याला वाढवावं लागणार आहे. मग त्यासाठी आम्ही आमचे बोलाणे साहेब म्हणून जे डेप्टी कमिशनर आहेत एकदा वॉर्ड फॉर्मेशन पक्क झालं की त्या ठिकाणी मग आपल्याला ग्राउंडवर आपल्याला माहिती आहे. आम्ही गेल्या त्या विधानसभेची माहिती असते किंवा जी साधारण मला वाटतं जुलै महिन्यामधले जो आमची इकडं निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जो डाटा आहे मतदारांचा त्याच्या आधारे आपल्याला मग ते जो काही आपला राज्य निवडणूक आयोग जो मिनिमम किंवा मॅक्सिमम जो डाटा देईल की एका मतदान केंद्रात किती असावे त्याच्यानुसार ॲडिशनल काय मतदान केंद्र सुद्धा आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे. हो. जुलै आता एक्झॅक्टली डेट आहे ना एक्झॅक्टली डेट अजून आपल्याला म्हणजे कसं असतं की आपल्याला आता दर 3 महिन्यानंतर आपण आता हे केलेलं आहे अपडेट करत असतो. जानेवारीमध्ये एप्रिलमध्ये जुलैमध्ये सध्या ते आता जे आम्हाला जे सांगितले ते जुलैचं म्हणलं पण कदाचित अजून त्याच्यामध्ये जर वेळ लागला तर अजून पुढचे 3 कोड जाऊ शकतो. म्हणजे जे राज्य शासन जे सांगेल हां नाही अजून नाही आलं. ते वॉर्ड फॉर्मेशन झाल्यानंतर पुढची पूर्ण प्रक्रिया होईल. एकदा वॉर्ड फॉर्मेशन कन्फर्म झालं तिन्ही वेगवेगळ्या तारखा 211 प्रमाणे प्रभाग रचना 217 प्रमाणे बरोबर आहे. आणि लोकसंख्या 211ची लोकसंख्या नाही लोकसंख्या आपण जे कॅल्क्युलेशन केलं ना ते 2011चं केलेलं आहे. परंतु आपले जे मतदान केंद्र जे असतील ते जो लेटेस्ट आपल्याला जुलैचं सांगतील किंवा कदाचित समजा पुढचं कदाचित तारीख आली तर काय पुढचं होऊ शकतं. म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा तो निर्णय असतो. आता सध्या म्हणजे आपल्याकडे जो अवेलेबल काही ठिकाणी असं होईल की कारण नैसर्गिक जो वाढ होणारच मतदारांची संख्या आणि लोकसंख्या कमी दिसेल आकड्यावर आपल्याला आणि मतदारांची संख्या जास्त दिसेल. आपण वाढवणार ना तिथं मतदान केंद्र वाढवणार आता दिसायला दिसताना अशा पद्धतीने असणार. शेवटी कसं असतं ही आपल्या ह्याच्यात नाही होऊ शकेल ना आपल्याकडे नाही अख्ख्या महाराष्ट्रभर होणार आहे. सगळीकडेच होणार आहे. ते विशेषतः आपले जे नव्यानं झालेले जे भाग आहेत नाही संशयाचा मुद्दा येत नाही.
त्यात कसं आहे की आपला एरिया डिफाईन होणार आहे. त्या एरियातले आपल्या प्रत्येकाचे वोटर आपण प्रत्येकाचं आमचे जे विभागीय स्तरावर व्हेरिफिकेशन होईल तो एरिया, त्या एरियामध्ये जेवढे नागरिक असतील ते सगळ्यांची यादी घेऊ. ती यादी घेऊन आपल्याला त्यांचं मग एक्झाम्पल आता कसं होणार की एखादा वॉर्ड आहे त्यात आपल्या 2011च्या याच्या डेटानुसार समजा 40,000 दिसते, पण कदाचित जर वाढ झाली असेल कदाचित 60,000 असू शकतात त्याच्या घडीला. मग तिथं 60,000च्या हिशेबाने आपल्याला प्लॅनिंग करायला लागणार. आम्हाला फक्त ॲडिशनल जे अजून करायचं समजा त्यांनी 850 किंवा 900 सांगितले त्याच्या अनुषंगाने जेवढे मतदान केंद्र होतील त्या 60,000 भागिले जो काही आपल्याला राज्य निवडणूक आयोग आपल्याला फायनली डेटा कळवतात आणि त्याच्यामध्ये मग आमचे जी पूर्ण टीम असते ते फील्डवर जाऊन मग त्यांना आयडेंटिफाय करतात एका मतदारांना. म्हणजे आपला वॉर्डसाठी जो 2011चा डेटा आहे, परंतु ॲक्च्युअल मतदान करताना लोकांना इनकन्व्हिनियन्स कुठला होणार नाही, त्यांच्यासाठी जवळ आणि ते वेळेत त्यांचं मतदान त्यांना करता यावं